पंचगंगेचा श्वास घुटमळतोय। अधिकारी वर्ग वातानुकूलित खोलीत झोपा काढतायत। पंचगंगा नदी प्रदूषणाचं प्रमाण अधिक गडद होत चाललंय। नदीतील दूषित पाण्याची तीव्रता ठळकपणे पुढे येऊ लागली आहे। प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा असतो, मात्र यंदा नदीपात्राला जलपर्णीचा विळखा जास्तच पाहायला मिळतोय। यावरूनच पंचगंगा नदी किती प्रदूषित होत चालली आहे याचा आपणाला अंदाज येईल। नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मैलायुक्त पाणी असल्यास जलपर्णी वेगाने वाढते हे यापूर्वीच आढळून आलंय। पुलाची शिरोली गांधीनगर येथील नदीपात्रात जलपर्णी वाढली आहे। नदी वारंवार प्रदूषित होत चालली आहे, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत चाललंय। कोल्हापूरकरांनी आंदोलनं निवेदनं देऊनही हे निगरगट्ट प्रशासन केवळ नोटिसा काढण्याचं फार्स करतंय। तुम्हाला वाटलं असेल मी एखाद्या लॉनच्या ठिकाणी उभा आहे, मात्र नाही, मी उभा आहे पंचगंगा नदीपात्रात। तुम्ही पाहू शकता हे लॉन नाही तर पंचगंगेचं पात्र आहे, मात्र या पात्रामध्ये प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा जो आहे तो बसलेला आहे आणि त्यामुळे एकूणच पंचगंगा नदी जी आहे ती मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आहे। शिरोली पुलाची या ठिकाणी असलेला जो पूल आहे त्या पुलाच्या खालची ही संपूर्ण पंचगंगा नदीपात्रातील ही दृश्य आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून जलपर्णीचा विळखा जो आहे तो या पंचगंगा नदीपात्राला बसलेला आहे। खरं तर या ठिकाणी पाणीच दिसत नाहीये। संपूर्ण सगळीकडे पाहिलं तर या ठिकाणी जलपर्णीनं या संपूर्ण नदीला वेढलेला आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनत चाललेला आहे। एका बाजूला आश्वासनं दिली जातात की पंचगंगेचा प्रदूषणाचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर सोडवला जाईल, मात्र परिस्थिती जैसे थेच असल्याचं पाहायला मिळते। उलट या ठिकाणी प्रदूषण जे आहे ते वाढत चालल्याचं पाहायला मिळते। एका बाजूला पंचगंगेचा श्वास घुटमळतोय, दुसऱ्या बाजूला मात्र अधिकारी वर्ग जो आहे तो वातानुकूलित खोलीत बसून या ठिकाणी झोपा काढताना पाहायला मिळते। या पंचगंगेकडे मात्र दुर्लक्ष होताना पाहायला मिळते। अनेक नेते मंडळी कोल्हापूरमध्ये येतात, घोषणा करतात की प्रदूषणाचा प्रश्न जो आहे तो सोडवला जाईल, मात्र प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होत नाही। या पंचगंगेच्या बाजूला उभारून या ठिकाणी पंचगंगेला पवित्र समजलं जातं आणि त्या ठिकाणी महाआरती सुद्धा केली जाते, मात्र अशा पद्धतीची दृश्य पाहिल्यानंतर हे पावित्र्य या नेत्यांकडून असेल किंवा एकूणच सर्वच स्तरातून हे पावित्र्य जपलं जाते का, अशा पद्धतीची शंका जी आहे ती या निमित्ताने उपस्थित होते। कारण गेल्या अनेक वर्षांपासून या पंचगंगेचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी प्रलंबित आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरकर मात्र पंचगंगेचा प्रश्न सुटावा यासाठी आंदोलने करतायत, निवेदने देतायत, मात्र प्रशासन मात्र या ठिकाणी दुर्लक्ष करताना पाहायला मिळतंय। लोकांचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे। पाण्यामध्ये असणारे जलचर प्राणी सुद्धा या ठिकाणी मृत होताना पाहायला मिळतंय। त्यामुळं पंचगंगेचं प्रदूषण जे आहे ते अधिक गडद होताना पाहायला मिळतंय। यावर लवकरात लवकर उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे। जावेद तांबोळे, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।